नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाची दमदार बॅटिंग. लोणावळ्याचा निसर्ग पुन्हा एकदा बहरला. डोंगर रांगा धुक्याच्या दुलईत हरवल्या तर नयनरम्य दृश्यांची पर्यटकांना भुरळ. सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाने हजेरी लावताच देशभरातून पर्यटक दाखल. भुशी धरण मार्गावर पर्यटकांच्या लांबच लांब रांगा. मुसळधार पावसानं लोणावळ्यात धुक्याची चादर. घाट माथ्यावरील पट्टा धुक्यात हरवला. वाहनं चालवताना चालकांची कसरत. गेल्या 4 दिवसांपासून लोणावळ्यात दमदार पाऊस. टाटा धरणात पुन्हा पाण्याची आवक वाढू लागली. परिसरातील निसर्गही बहरला. मेळघाटात दमदार पावसानंतर पेरणीला वेग. समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. पावसामुळे जमिनीत पुराचा ओलावा निर्माण झाल्यामुळे पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती तयार. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी येथे मध्यभागी पडला भला मोठा खड्डा. खड्ड्यात आदळून अवघ्या 10 ते 12 मिनिटात 15हून अधिक वाहनांचा अपघात. वाहन चालक आणि प्रवाशांकडून संताप व्यक्त. मुंबई परिसरात अतिवृष्टीचे 5 बळी. मुंबईतील 3 तर ठाणे नवी मुंबईतील 2 जणांचा समावेश. पुढील 24 तासांसाठी मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. तळेगाव धामणगाव परिसरात जंगली डुकरांचा धुमाकूळ. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्याची मागणी. उल्हासनगरच्या पवई परिसरात कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू. भीषण अपघातानंतर महापौर घटनास्थळी. जड वाहनांच्या बेदकार चालवण्यानं अपघातांमध्ये वाढ. कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी. यवतमाळमध्ये बार मालकावर चाकू हल्ला. हल्ल्यानंतर जयस्वाल यांच्याकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.